रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना निसर्ग सौंदर्य आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळतो आहे। बेनशे गावातील अनिल पाटील यांच्या निवासस्थानी यंदा खास आकर्षण ठरतोय कार्ला येथील आई एकविरा मंदिराचा हुबेहूब देखावा। या देखाव्याला पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली असून भक्तिमय वातावरणात ही कला आणि श्रद्धेची जोड नागरिकांच्या मनाला भावते आहे। कोकणात गणरायाच्या आगमनानं सणाच्या रंगतदार सुरुवातीला जोरदार वेग मिळालाय। रायगड जिल्ह्यातील बेनशे गावात अनिल पाटील यांच्या घरी गणेश उत्सवाची खास धूम आहे। यंदा त्यांच्या घरी साकारण्यात आला आहे कार्ला येथील प्रसिद्ध एकविरा देवी मंदिराचा हुबेहूब देखावा। एकविरा देवी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे श्रद्धास्थान, त्यांच्या प्राचीन लेणी आणि शिल्पकलेचा नमुना उभा करायचा अवघड पण सुंदर प्रयोग पाटील कुटुंबियांनी यशस्वी केला आहे। अनिल पाटील व त्यांच्या कुटुंबातील तरुणांनी मिळून हा देखावा साकारला असून यामध्ये पर्यावरण पूरकता, निसर्ग पूजा आणि जनजागृतीचा संदेशही अंतर्भूत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना केली असून देखावा पाहून अनेक भाविक भारावून जात आहेत। माझं नाव सदानंद दयाराम पाटील। मी पाटील घराण्यातलंच आहे। सांगायचं आमच्या भाऊ मिळून आम्ही सर्व आमचं सार्वजनिक गणपती आमचा तिघां म्हणून इथंच आम्ही बसवतो सर्व मिळून सार्वजनिक गणपती म्हणून आम्ही विचार केला काय त्याच्या आरस करायची म्हणून असं विचार केलं होतं त्याने आम्ही। तर आमच्याच मुलाही तिघा मिळून मुलाही आमचं असं देखावा केला काय एकविराईचं दर्शन आपल्याला घ्यायला लांब जायला गणपती ह्या सीझनमध्ये म्हणून मग आम्ही बोलो इथं आपण एकविराईचं दर्शन दाखवू आपण लोकांना, देखावा दाखवावं आपण लोकांना करून। आमच्या मुलाही ते विचार केला आणि असं दाखवलं काय खरोखर सांगायचं भाग बोलल्यानंतर आम्ही जसं देवीच्यावरती कारल्यावरती जसं धुका येतो तसं हे प्रदर्शन सर्व एकदम पद्धतशीर लोक म्हणजे देवीचं दर्शन लोकांना जसं पाहिजे तसं ह्या पद्धतीने म्हणजे सर्व साकारलं आम्ही हे सर्व मिळून असं सर्व म्हणजे आता हे गणपती आमचा आनंदाचा आणि साजरा सुखा होऊन लोकांना दर्शन विषय इथंच द्यावं कारल्याचं म्हणून आम्ही या विचाराने आपलं हे सर्व आरस केलेलं आहे सर्व। दादा काय नाव तुझं? अतिशय सुंदर असा देखावा आपण साकारलेला आहे आई एकविरा देवीचा। कार्ल्याच्या डोंगरामधली ही आईंचं जे दर्शन आहे ते तुम्ही बेनशे गावामध्ये घडवता। काय नाव तुझं, काय सांगशील? नमस्कार, माझं नाव सूरज सदानंद पाटील आहे। मी पण बेनशे गावचा रहिवासी आहे आणि आम्ही असं डेकोरेशन दाखवलेलं आहे, एकविरा देवी मंदिरचं डेकोरेशन दाखवलेलं आहे। मला पण असं खूप आनंद होतोय की भाविक जे आमच्या इथं दर्शनाला येतात त्यांना दोन्ही दर्शन एकाच वेळी भेटू शकतात, म्हणजे गणपती बाप्पाचं पण आणि एकविरा देवीचं पण। आम्ही असं म्हणजे एकदम सुंदर असं देखावा दाखवलेला आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता आपला रोड जो मेन रोड आहे तसं दाखवलेलं आहे। श्री एकविरा पायथा मंदिर इथं बेहरगावचं आपण दाखवलेलं आहे। तिथे एकविराचं आपलं एंट्री गेट आपण दाखवलेलं आहे। तिथून त्याच्यानंतर पुढे तुम्ही वरती गेलात तर आपलं 5 पायरी मंदिर आपण दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे गेलात तर पूर्ण असं पटांगण एकविरा आईच्या समोरचं पूर्ण पटांगण दाखवलेलं आहे आणि त्याच्या साईडला जे लेण्यांच्या मध्ये आपली एकविरा आई बसलेली आहे ते आपण सुंदर असं देखावा दाखवलेला आहे। कसं वाटतं इथं बघायला लोक येतात, काय कसं कौतुक करतात? आम्हाला पण खूप आनंद होतोय की आमचे रायगडभरातील आमचे जे नातेवाईक आहेत ते आमच्या इथं येतात आणि आम्हाला असं सांगतात की यार तुम्ही खूपच सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे। तर आम्हाला पण खूप आनंद होतो, आमच्या भावंडांना पण खूप आनंद होतो कारण की आम्ही जी मेहनत घेतलेली आहे 2 आठवड्यापूर्वी जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती आमची मेहनत सक्सेसफुल झालेली आहे असं आम्हाला खरोखर वाटतं। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।